तर प्रत्येक हारोळीला अशी चिमटी घेत जायची. ह्याच्याने काय होतं? सांगते, कारण पूर्वी कसं असायचं की पौष्टिकता जास्त जावी, मग तूप आता याच्याबरोबर घ्यायचं आहे खायला. आणि मग हे या हारोळीमध्ये तूप घातल्यानंतर हे जे आपण चिमटा घेतला आहे तिथे खड्डे तयार झालेत. त्या प्रत्येक खड्ड्यात ते साजूक तूप जाणार आणि जो आपण अच्छा. लसणाचा भुरका भुरभुरवणार तोही त्याच्यामध्ये बसणार. त्यामुळे प्रत्येक घासाला तुपाची पण चव लागणार आणि भुरक्याची पण चव लागणार. चांगलीच आता आयडिया आहे ही. हारोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण थोडंसं तूप टाकूया तव्यावर आणि तुपावर आपल्याला ही हारोळी भाजून घ्यायची. आता ही भाजण्याची देखील पद्धत आहे. एकच बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे, फक्त खालची बाजू. बर. आणि ही जी वरची बाजू आहे ही आपल्याला गॅसवर भाजायची आहे, जशी भाकरी भाजतात त्याप्रमाणे. अच्छा. मग याच्यात पण काय चवीत बदल, तर तव्यावर खालची बाजू खरपूस भाजली जाते आणि गॅसवर जी आपण भाजणार आहोत त्याला असा स्मोकी फ्लेवर येणार आहे. बर. त्यामुळे ती चविष्ट लागते खायला. फारच छान. वा, खर तर तेच गव्हाचं पीठ आहे, तेच दाण्याचं कूट आहे, तीच मिरची आहे, पण करायच्या पद्धतीमुळे ते किती निराळं होतं बघा. ते थोडंसं मंदच अरे काय मस्त रंग आलाय हो तिला. आता ही आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहे. छान एक ताट लागणार आपल्याला काढायला. देतो. कसं असतं, हे काही पारंपरिक पदार्थ आहेत, हे थोडेसे पेशन्स ठेवूनच करावे लागतात. जर तुम्हाला चविष्ट खायचं आहे तर थोडं त्याला घाई करून चालत नाही. मी पेशन्स ठेवून हातात ताट घेऊनच उभा आहे, गरम गरम खाणार आहे मी. नाशिकचा फेमस पदार्थ आहे, आपण थोडी सोडत असतो. आता आपली ही हारोळी छान खमंग भाजलेली आहे बघा दोन्ही बाजूनी. वा. आता ही आपल्याला खायला द्यायची आहे. त्याची सर्व करण्याची पद्धत म्हणजे त्याच्यावर छान असं लोणकढी तूप म्हणजे साजूक तूप टाकायचं आहे. हे तूप पातळ असावं किंवा गरम गरम हारोळीवर टाकलं की ते आपोआप वितळतं. आजच्या भागामध्ये अजून एक गंमत झाली. तुम्ही शिक्षिका असल्यामुळे मला फार बोलायची म्हणजे वेळ नाही आली. तूप टाकून झाल्यानंतर आता बघा, हे तूप पोळीच्या बाहेर येतंय का, म्हणजे हारोळीच्या बाहेर बिलकुल येत नाही. येते ते अडकलंय की नाही, म्हणजे ते खाल्लंच जाणार आहे. अहो, शिक्षिकेसमोर मुलं वर्गाच्या बाहेर येत नाही, तुपाची काय मजा आली. आणि आता याच्यावर आपल्याला ही लसणाचा भुरका टाकून घ्यायचा आहे. क्या बात है. आता याच्यात अजून एक असं सांगते मी की जशी आपण पुरणपोळी करतो तशा हारोळीमध्ये हा भुरका स्टफ करून देखील आपण हारोळी लाटू शकतो. म्हणजे आता ही तुमची आवड आहे, तुम्हाला कशा पद्धतीने हारोळी असं छान आहे खायची. आणि मग आता हे एक एक बाईट तुम्ही घ्या आणि खा. किती सुंदर केला तो आपली ही मॅडम. हारोळी तयार झालेली आहे. एक असा छान असा फोडायचा कांदा बाजूला ठेवायचा आणि हारोळी खायची. अप्रतिम. श्रुतिका मॅडम, मी तुम्हाला 100 पैकी 500 मार्क देणार एका शिक्षिकेला. कारण एकतर नाशिकचा एक असा पदार्थ जो आम्ही कधी पाहिला नव्हता, दुसरं त्याच्या सायंटिफिक महत्वासह, आणि तिसरं करण्याची पद्धत. आहा, फारच छान. हारोळी तयार आहे. वा, नाशिककरांनी आज बहार आणलेली आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती.